देवतीही बळे धरिला सायाशे, देवतीही बळे धरिला सायाशे, करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिचे झाले. तुका म्हणे याशी न चले तातडी, तुका म्हणे याशी न चले तातडी, अनुभवे गुढी येईल करो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. देवतीही बळे धरिला सायाशे, देवतीही बळे धरिला सायाशे, करोनिया नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तिची झाली. शिवे करता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी जीवनामध्ये देव आपलासा केला आणि आपलासा करण्याकरता काय केलं त्या साधनांचं दिग्दर्शन या अभंगातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त यमगर्णी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्यांनी देव आपलासा केला अशा महात्म्यांचा स्वानुभव प्रगट करतात. याचा अर्थ मनुष्य जीवन आणि त्या मनुष्य जीवनामध्ये मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याने नेमकं काय करावं याची जाणीव करून देतात मनुष्याला. बरं, कारण मनुष्य जीवनाचं वर्णन करताना वर्णन केलेलं आहे. मनुष्य म्हणून जन्माला आलाय ना, मग जन्माला आलाय तर काय करा, तरीच जन्मा यावी दास संसाराचे व्हावे. मनुष्य म्हणून जन्माला आलाय ना, मग मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काय नेमकं केलं पाहिजे हे मनुष्यच जीवनामध्ये करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. बरं का, पण मनुष्यच करू शकतो, पण त्या मनुष्याला वेळोवेळी जाग करावं लागतं. हा का, माणसाच्या जीवनामध्ये अनेक दोष आहेत, त्याच्यामध्ये आळस नावाचा फार मोठा दोष आहे. बरं का, आळस नावाचा अनेक दोषाचं वर्णन केले. माणसासारखा आळशी माणूस नाही बरं का जगामध्ये. प्राणी अतिशय आळशी, सगळ्याच बाबतीत बरं का, लक्षात ठेवा. म्हणून संतांनी वर्णन केले, आधीच आळशी त्यात गुरुचा उपदेशी. प्रमाण आहे तुकोबारायांचं बरं का. आणि आळस हा माणसाच्या जीवनातला शत्रू आहे. आळस हा माणसाच्या जीवनातला शत्रू आहे. किती आळशी आहे तो माणसं. विनोदाने सांगितलं जातं, गुरुवारी साखरे महाराज सांगत असतात, एक ग्रस्त जांभळ खात बसले होते. जांभळ, आणि ती जांभळ खात असताना तो खाणारा माणूस अगदी मराठी होता, रानगट होता, शेतकरी होता. त्याला अशा मिशा, झुपकेदार मिशा होत्या बरं का. आणि ते जांभळ खाता खाता ते गणित चुकलं आणि ते मिशीवर जाऊन बसलं बरं का. ते तोंडात गेलं नाही,
काही पदार्थ असे खात असतात ते तोंडात ठेवावे लागतात आणि काही पदार्थ असे बरोबर टाकावे लागतात. हां, जसा चेंडू टाकल्यानंतर बरोबर कॅच धरता येतो ना, तसे काही पदार्थ तोंडात टाकतात त्यात बरोबर. आणि ते जांभूळ तोंडामध्ये टाकता टाकता ते मिशीवर जाऊन बसलं बरं का. आता मिशीवरशी बसलेलं जांभळ काढायला काय कष्ट आहेत का? तो कोणी रस्त्याने येतोय का बघत होता बरं का. आणि हो बंडोबन टिंगड्या म्हणले काय काय नाही म्हणले, एवढं जांभूळ मिशीतला आज सारा म्हणाला. आता हाच आपल्या हातानं खात असताना ह्याच्याच हाताने आपल्या मिशीवरचं जांभूळ सुद्धा काढायला किती आळशी माणसं असतील बघा बरं का. आणि हा आळस परमार्थाच्या बाबतीत तर फारच आळस बरं का. हा सांगण्याचं कारण आहे, हा मनुष्य जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी काही करता येतात. नवे नवे महाराज म्हणतात, देवची होई न म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. देव होता येतं पण कोणी मनावरतीच घ्यायला तयार नाही. याचा अर्थ आळस आहे आमच्या जीवनामध्ये बरं का. अशा आळशी माणसाला थोडंसं जागं करावं लागतं पुन्हा पुन्हा. हा, झोपलेला मनुष्य लगेच उठून बसत नाही बरं का. उठून बसत नाहीये. माणसं झोपताना आपल्याला जो पाहिजे तोच टायमिंगचा काय लावतात, अलाराम. पहिल्या अलारामला कोणी उठतं का? नाहीये. ते अलाराम वाजला की माणसं बोट ठेवतात त्याच्यावर. ते आणखी 2 मिनिटं गेले की ते वाजते बरं का. आणखी माणसं बोट ठेवतात. ते पुन्हा दाबतोय ते पुन्हा ठेवतात. आता हेनेच उठण्याच्या टायमिंगचं अलाराम लावलेलं आहे. आता उठायला का हरकत आहे? उठत नाही. लावलेलं असतं 5चं उठतात 6ला बरं का. त्या दाबण्यामध्ये किती झोप मोड होते याचा विचार करत नाहीत बरं का. याचा अर्थ आळस. एक उदाहरण आपल्याला दिलं. तेव्हा मनुष्य जन्म आहे आणि या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला काहीतरी साधायचं आहे बरं का, किंवा काहीतरी साध्य प्राप्त करायचं आहे. मग काय साध्य प्राप्त करायचं आहे? जे साध्य प्राप्त केल्यानंतर काही प्राप्तव्य शिल्लक राहत नाही असं करायचं आहे बरं का. जे साध्य प्राप्त केल्यानंतर प्राप्तव्य काही शिल्लक राहत नाही असं जीवनामध्ये साध्य प्राप्त करायचं आहे. मग असं काय साध्य आहे? तुम्ही जीवनामध्ये काहीही प्राप्त करा, काही ना काहीतरी अप्राप्त राहतंच. मिळवायचं काहीतरी राहतंच बरं का. असं काय आहे की जे प्राप्त केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही? एकच आहे, देव बरं का. एक देव प्राप्त केला ना मग प्राप्तव्य काहीही शिल्लक जीवनामध्ये राहत नाही. महाराजांनी वर्णन केले, तुका म्हणे हरी, तुका म्हणे काही उरोने देवरे, काही उरोने देवरे. का म्हणे हरी काही उरोने देवरी. हरिनाम परमात्मा एक देव प्राप्त केला की काहीही मिळवायचं शिल्लक राहत नाही. हे कथाकथित नाही बरं का. याच्याविषयी संतांनी स्वानुभव जगाच्या समोर प्रगट केलेला आहे. स्वानुभवातून सांगितलेलं आहे. कथाकथित म्हणजे काही करा म्हणून सांगितलं जातं पण ते तसं जीवनामध्ये घडतंच मात्र असं नाही बरं का. आणि त्या पद्धतीनं परमार्थ नाही आहे. जे प्राप्त केल्यानंतर खरंच जीवनामध्ये काहीही प्राप्तव्य शिल्लक
राहत नाही. महाराजांनी स्वानुभवातून जगाला सांगितलं. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनामध्ये काहीही मिळवायचं राहिलं नाही. तुका काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पायी कामा, झालो पायी कामा. झालो पायी रिकामा. आता आम्ही रिकामे झालो. आता आमच्या जीवनामध्ये मिळवायचं काय राहिलं नाही. कोण सांगतात? तुकोबर आहे. काय मिळवलं, काय मिळवलं ते सांगितलं नाही, पण काय मिळवायचं राहिलं नाही हे मात्र सांगितलं बरं का. पण त्याच्या अगोदर मी प्रमाण दिलं. तुका म्हणे हरी काही उरो निधी उरी. मनुष्य रिकामा कधी होतो? लोक म्हणतात एकदा मुलीचं लग्न केलं ना महाराज मी रिकामाच बरं का. एकदा मुलाच्या हातात चाव्या दिल्या की मी रिकामाच, तुमच्याबरोबर फिरायला कायम, असं म्हणतात. हा, प्रपंचामध्ये कधीही मनुष्य रिकामा होऊ शकत नाही बरं का. नाम कर्तव्यपूर्ती होऊ शकत नाही. मग कधी होते? ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये देव प्राप्त होईल त्या दिवशी जीवनामध्ये प्राप्तव्य शिल्लक काही राहत नाही. मग असं प्राप्तव्य जीवनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकरता हा मनुष्याचा जन्म आहे. आणि तो जन्म आपला वाया जाऊ नये ते आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. मग तो देव प्राप्त आपलासा केला पाहिजे. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात एक मुद्दा महाराजांनी तर स्पष्ट प्रगट केलेला आहे. महाराज म्हणतात देव प्राप्त करून घेण्याकरता बळ पाहिजे. बळ काय पाहिजे? बळ. निबट माणसाचं काम नाही बर का. हा, परमार्थ करण्याकरता माणसं कशी पाहिजेत? बलवान पाहिजेत. बलवान. इथं कुस्त्या खेळायचे नाहीत बरं का. हा, जो बलवान आहे बळ लागतं. बळ. बळ असेल तर त्याच्या जीवनामध्ये त्याला देव प्राप्त करता येतो. मग कुणी कुणी सांगितलं महाराज आमच्याजवळ बळ आहे. महाराज म्हणतात तुमच्याजवळ आहे ते देवाच्या प्राप्तीला उपयोगी पडत नाही. महाराज मी 25 एकरचा बागायतदार आहे. म्हणजे संपत्तीचं बळ आहे. संपत्तीचं बळ आहे. काही लोक म्हणतात महाराज एवढी एवढी आमच्याकडे धन आहे. हा, एवढं एवढं धन आहे. हा, पैशाचं बळ उपयोगी पडत नाही. काही लोक म्हणतात महाराज माझ्याजवळ एवढी बुद्धिमत्ता आहे, एवढी बुद्धिमत्ता आहे, आतापर्यंत माझ्या बुद्धीला कोणीही हरवलं नाही, मीच हरवलं सगळ्यांना. बुद्धीचं बळ आहे. काहींनी सांगितलं महाराज आमच्याकडे शरीराचं बळ आहे. बघा आमच्या घरात चला तुम्हाला पुरस्कार दाखवतो. शारीरिक बळ आहे. म्हणजे आमच्या तुमच्या जवळ बळ आहे, बळ नाही असं नाही आहे. पण शारीरिक बळ, मानसिक बळ, बौद्धिक बळ, संपत्तीचं बळ, धनाचं बळ, त्याच्या पुढे जाऊन जर बोलायचं महाराज आमच्या माग माणसांचं बळ आहे, माणूस बळ, ही सगळी बळ आता उपयोगी पडतात बरं का 7 तारखेच्या मतदानाला. ही सगळी बळ लोकसभेला, विधानसभेला निवडून येण्याकरता कशाचं बळ लागतंय? आताच आमचे सदस्य सांगत होते महाराज
कमीत कमी एका मताला एवढा दर पडेल, एका मताला दर पडेल. त्यांनी फक्त आमच्या गावाचं गणित केलं. म्हणजे एका गावाला द्यायला एवढं पाहिजे तर अनेक गावाला देण्याकरता किती पाहिजे त्यांनी गणित केलं. येता येता काय विषय आमचा नव्हता. मी आकडा बोलून दाखवत नाही, त्यांनी बोलून दाखवलेला. अशी अनेक गावं मी म्हटलं बरोबर आहे, हे असेल तरच ही निवडून येणार बरं का. म्हणजे पैशाच्या बळाने आज आपल्याला पद प्राप्त करता येतं, शक्तीच्या बळाने करता येतं, संपत्तीच्या बळाने येतं, किंवा बुद्धीच्या बळाने प्राप्त करता येतं, माणसाच्या बळाने प्राप्त करता येतं. पण यातलं कोणतंही बळ देवाच्या प्राप्तीला लागू पडत नाही, लागू पडत नाही. फक्त महाराज म्हणतात बळ पाहिजे, बळ पाहिजे. बळ असल्याशिवाय काही होऊ शकत नाही. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये वर्णन केले, बळ विन शक्ती बोलो नाय, बळ विन शक्ती भावे विना भक्ती, भक्ती विना बळे विना शक्ती बोलू नाय, बळे विना शक्ती बोलू नाय, बळे विना शक्ती बोलू नाय. भावे विना भावेवीन भक्ती, भक्तिवीन मुक्ती, बळेवीन शक्ती बोलू नये. भांडायला बळ लागतंय. भांडायला जर भांडायला बळ लागतंय, प्रपंच करायला बळ लागतंय, पकवाज वाजवायला बळ लागतंय, चाल म्हणायला बळ लागतंय, सप्ताह करायला बळ लागतंय. मग देव प्राप्त करायला निवड माणसं लागतील का हो? तिथंही बळच पाहिजे. मग कोणतं बळ पाहिजे? महाराज म्हणतात त्या बळाचा उल्लेख इथं केला नाही बरं का, बळाचा उल्लेख केला नाही, फक्त मोघम शब्द वापरला. त्यांनी बळाच्या साह्याने देव प्राप्त केला. देवती ही बळे धरीला सायाचे, देवती ही बळे धरीला देवती ही बळे धरेला सायाशे,
शब्द काय वापरला? बळे, बळाने त्यांनी देव धरला. देव तिही बळे धरिला सायाशी. सरळ सरळ वर्णन केलंय, फार डोकं खाजवायची गरज नाही आहे. तिही म्हणजे त्या बळाने, देव तिही बळे धरिला सायाशे. अभंगाचा भाव कळला की अभंग पाठ होतोय बरं का. अभंगाचा भाव कळला की पाठ होतोय. अभंगाला भाव येणं वेगळं, ते काय असेल ते समजून घ्या तुम्ही. देव तिही बळे धरिला सायाशे. त्यांनी देवाला बळाने धरलं, धारण केलं, आपलंस केलं. म्हणजे देवाला आपलंस करण्याकरता बळ लागतं. कोणतं बळ लागतं? आपण लौकिक बळाचा विचार केला बरं का. काही अंशाने लौकिक बळ लागतं नाही असं नाहीये, पण ह्याच बळाने देव प्राप्त होतो मात्र असं नाही बरं का. परमार्थ करण्याकरता शरीरात बळ पाहिजेच ना. शरीरात बळ नसेल तर विचारलं का हो टाळ घ्यायचं बंद केले, म्हणजे महाराज गुडघेच दुखतात हो. म्हणजे बळ राहिलं नाही, कंबर दुखते, बळ राहिलं नाही. म्हणजे कीर्तन उभं राहून ऐकण्यामध्ये जो आनंद आहे तो बसून ऐकण्यामध्ये आनंद नाही बरं का. पण उभा राहायला बळ कुठं आहे? म्हणजे काही अंशाने या बळाचा विचार आहे. सप्ताह करायचं म्हटलं की याचं बळ पाहिजेच ना. का फुकट येतात महाराज? फुकट तर येत नाही, ठरवून येतात. कमी ज्या झालं तर पुन्हा पुढच्या वर्षी तारीख नाही म्हणतात. अनुभव आहे तुम्हाला. पण याच बळाने देव प्राप्त हो मात्र असं नाही बरं का. एखाद्याच्या जीवनामध्ये शारीरिक बळ नसलं तरी त्याला देव प्राप्त करता येतो. एखाद्याच्या जीवनामध्ये संपत्तीचं बळ नसलं तरी देव प्राप्त करता येतो. एखाद्याच्या जीवनामध्ये बुद्धीचं बळ नसलं तरी देव प्राप्त करता येतो. पण जे बळ सांगितलं ते बळ पाहिजे बरं का. मग ते कोणतं बळ सांगितलं? देव तिही बळे धरिला सायाशे. तिही म्हणजे त्या बळाने, म्हणजे अनेक बळाचा विचार मांडलाय बरं का. एकाच बळाचा विचार मांडलेला नाही. का अनेक बळाचा विचार मांडला? जसा ज्याचा अधिकार आहे तसा त्याच्या अधिकाराप्रमाणे जसं ज्याच्याकडे ज्या साधनेचं बळ आहे त्या बळाने त्यांनी देव आपलासा केला. अनेक प्रकारची बळ सांगितलीत परमार्थामध्ये, आणि ती सगळीच बळ सगळ्यांच्याकडे नसतात. जसा ज्याचा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे त्याच्याकडे ते बळ असतं. म्हणून शब्द वापरला तीही म्हणजे त्या बळाने. मग ती बळ कोणती कोणती आहेत? महाराज म्हणतात विवेकाचं बळ आहे, वैराग्याचं बळ आहे, भावाचं बळ आहे, तपाचं बळ आहे, जपाचं बळ आहे, व्रताचं बळ आहे, तीर्थाचं बळ आहे, प्रेमाचं बळ आहे. यादी करल तेवढी कमी आहे बरं. ही सगळी बळच आहेत. कोणी वैराग्याच्या बळाने देव आपलासा केला, कोणी विवेकाच्या बळाने देव आपलासा केला, कोणी भावाच्या बळाने देव आपलासा केला, कोणी प्रेमाच्या बळाने देव आपलासा केला, कुणी तपाच्या बळाने देव आपलासा केला, कुणी जपाच्या बळाने देव आपलासा केला. म्हणजे ही बळ आहेत. तीही बळे त्या बळाने बरं का. जे ज्याच्याजवळ बळ आहे त्या बळाने त्यांनी तो देव आपलासा केला. मग कोणाकडे कोणतं नेमकं आहे आपल्याला सांगता येणार नाही बरं का. पण काही ना काहीतरी कोणाकडे तरी बळ आहे, बळ आहे. मग कुणी कुणी कोणत्या बळाने देव आपलासा केला? गोपिकांच्याकडे प्रेमाचं बळ होतं. प्रेमाच्या बळाने देव गोपिकांनी देव आपलासा केला बरं का. प्रेमाच्या बळाने
गोपांच्याकडे बळ होतं, गोपाळांच्याकडे. कुठलं बळ होतं? अरे गोपाळ या शब्दामध्येच त्याचा अर्थ साठवलेला आहे. गोपाळ कोणाला म्हणतात? गो नाम इंद्रिय, पाल म्हणजे पालन. जो इंद्रियांचं पालन करतो, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत त्याला म्हणतात गोपाळ. म्हणजे इंद्रिय निग्रहाचं बळ त्यांच्याजवळ होतं बरं का. इंद्रिय निग्रह, इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह हे बळ आहे, लक्षात ठेवा. हे बळ त्यांच्याकडे होतं. आणि गोपिकांच्याकडे प्रेमाचं बळ होतं. आणि त्या बळाने त्यांनी देव आपला असा केला. काहींनी व्रताच्या बळाने देव आपला असा केला. व्रताच्या बळाने. नाथ महाराजांचा अभंग आहे, सूरदास महाराज. त्यात 4 प्रकारची बळ सांगितलेत. कोणाकोणाचं काय बळ आहे, फक्त शब्द वेगळा आहे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. पुढं कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. कारणे हरिनामाचा छंद, तेने परमानंद प्रगटला. एका जनार्दनी छंद, तेने परमानंद बळ सांगितले. फार सुंदर आहे बघ. म्हणजे रुक्मांगद नावाचा राजा होता आणि त्यांनी बळ निर्माण केलं. कोणतं? एकादशी नावाचं व्रत. आणि त्या एकादशीच्या व्रताच्या बळाने त्याने देव आपला असा केला. व्रतामध्ये किती बळ निर्माण होतं लक्षात ठेवा. त्याने नगरी कुठं नेली? वैकुंठाला नेली. रुक्मांगद राजाने एकादशी नावाचं व्रत केलं, एवढं बळ निर्माण केलं, संपूर्ण नगरच वैकुंठाला नेलं. आपले लोक सगळे अधोगतीला घेऊन चालले. काय का आपल्या लोकांकडे सगळं पारमार्थिक बळ नाहीच ना. म्हणजे काय बळाचं सामर्थ्य असेल बा. एकटा नाही, नगरी नेली वैकुंठाला. नेता येते? रेल्वेचं बुकिंग करून अयोध्येला जाता येतं. हो, अयोध्येला जाता येतं. तसं रेल्वेचं बुकिंग करून वैकुंठाला जाता येतंय? रेल्वे राहू दे, आकाश मार्गाने, विमानाने नाही. तिथं ते पारमार्थिकच बळ लागतं बरं का. त्याच बळाने तिथपर्यंत जाता येतं. म्हणजे त्या व्रतामध्ये किती सामर्थ्य आहे, किती शक्ती आहे. म्हणून एकादशी नावाचं व्रत सामान्य समजू नका. सामान्य समजू लोक म्हणतात आम्ही एकादशी करत नाही, बाकीचं करतोय. काय उपयोगाचं नाही आहे का? बाकीची व्रत तुम्ही भीतीच्या पोटी करताय. भटजीने सांगितलंय मंगळवार करावा लागेल, आईचा कोप होईल. शनिवार केला पाहिजे ना, शनी पाठी लागेल. असं संतांनी सांगितलं नाही. एकादशी व्रत केलं पाहिजे, नाहीतर पांडुरंग उरावर बसेल सांगितलंय. काय हो आबाजी महाराज? आम्ही जी व्रत करतो ती भीतीच्या पोटी करतोय. उद्धाराच्या दृष्टीनं करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून त्या व्रतामध्ये बळ निर्माण होतं आणि त्या बळाने देव आपला असा करता येतो बरं का. तपाने बळ, तपामध्ये बळ आहे. कोणतं तप? अनेक प्रकारचं तप आहे. अनेक प्रकारचं तप आहे. वाणीनं सत्य बोलणं हे तप आहे. वाणीनं सत्य बोलणं हे तप आहे. याच्यामध्ये किती बळ निर्माण होतं? असं कोणाजवळ होतं? धर्मराजाकडे होतं. फक्त एकदाच धर्मराजा खोटा बोलला, तेही देवानी बोलायला लावलं म्हणून, स्वतःच्या इच्छेनं नव्हे. आणि स्वर्गाला जाताना तेवढा अंगठा गळाला बरं का.
पूर्ण त्या तपाच्या सामर्थ्याने तो स्वर्गाला गेला या देहासहित बरं का. म्हणजे सत्य बोलणं हे तप आहे. सत्य बोलणं हे तप आहे. त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य निर्माण होतं. त्याच्या अलीकडचं जर सांगायचं ठरलं तर ज्ञानोबारांच्या जीवनातलं सांगता येईल. ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जन्माला आला, याच्या मागं कोणतं बळ आहे? माझी या सत्यवादाची तप, वाचा केली बहुत कल्प, तयाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जन्माला आला म्हणजे जगाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य एका ओवीत आहे. एका ओवीत आहे बर का. पण हे कधी घडलं? महाराज म्हणतात मी त्यामागं तप केलेलं आहे. म्हणून सत्य बोलणं हे तप आहे. एकादशी नावाचं व्रत करणं हे व्रत आहे. या व्रतामध्ये बळ होतं. त्याच्या पुढं सांगतो आपल्याला, पुढचं व्रत सांगतो. पतिव्रता नावाचं व्रत आहे. पतिव्रता नावाचं व्रत आहे. आणि त्या पतिव्रता नावाच्या व्रतामध्ये सुद्धा बळ आहे. कोणतं बळ आहे? देवाला प्रगट करण्याचं बरं का. देवाला प्रगट करण्याचं. असं कोणाजवळ होतं? अनेक पतिव्रता होऊन गेल्या. त्याच्यामध्ये अनुसया नावाची पतिव्रता, अनुसया नावाची पतिव्रता. आणि त्या पतिव्रतेचं बळ, त्या बळाने तिन्ही देव प्रगट झाले. तिन्ही देव प्रगट झाले बरं का. म्हणजे त्या व्रतामध्ये बळ आहे. म्हणून कुणी त्या व्रताच्या बळाने, तपाच्या बळाने, जपाच्या बळाने, काही नाही वैराग्याच्या बळाने, संत महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये जो देव आपलासा केला तो कशाच्या बळाने केला हो? बळ्याचे अंकित आम्ही झालो बळीवंत, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. ती पुढं आहे बरं का. आम्ही त्याला प्राप्त केलं तेव्हा अधिक बळ आमचं वाढलं. अधिक बळ, निवडून गेल्यानंतर बळ वाढलं बरं का. देव प्राप्त केल्यानंतर आधी बळ होतं, बळाने त्याला प्राप्त केलं आणि प्राप्त केल्यानंतर अधिक आमच्या जीवनामध्ये बळ वाढलं बरं का. इथं वर्णन करतात, बळाच्या सामर्थ्याने आम्ही देवाला आपलंसं केलं. संतांच्या जीवनामध्ये कोणतं बळ होतं? तुकोबरांच्या जीवनामध्ये जे बळ होतं ते वैराग्याचं बळ होतं. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये जे बळ होतं ते ज्ञानाचं बळ होतं. नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये जे बळ होतं ते नामाचं बळ होतं बरं का. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये जे बळ होतं ते कशाचं बळ होतं? शांतीचं बळ होतं. देवतीही बळी धरिला सायाशी. मग महाराजांना विचारलं, महाराज आम्ही कोणत्या बळाने? महाराज म्हणतात, तुम्हाला कुठलं झेपतं यातलं बघा. तुम्हाला यातलं कुठलं झेपतंय ते बघा. एखाद्या राजाने सांगितलं, तुम्हाला मी धांदी नेणार आहे, पाहिजे तेवढे घेऊन जा, पण एका दमात न्यायचं, फेऱ्या नाही मारायच्या बरं का. फेऱ्या नाही मारायच्या. आता याला वाटलं 5 क्विंटल जावं, आता एकट्याला 5 क्विंटल जातंय. त्यांनी काय सांगितलं, एकदाच न्यायचं. न्यावून सांगितले घरी ठेवचील आणि पुन्हा येतील, घरी ठेवचील आणि पुन्हा येतील. नाही, मग काय केलं पाहिजे? आपल्याला जेवढं झेपतंय तेवढं. तसं त्या बळाच्या सामर्थ्याने देव आपला असा करता येतो. मग आपल्याला वैराग्याचं झेपतं का? अजिबात नाही बरं का. अजिबात
नाही. का? आमच्या चित्तात आसक्ती आहे. आम्ही आसक्ती ठेवून परमार्थ करतोय. आम्हाला घरातून येताना सांगावं लागतंय आम्ही येणार आहे, जागं राहा. घरातले जातानाच विचारतात किती वाजता येणार आहे. हा, आणि येताना जर सांगितलं नाही तर गेल्यावर दारच उघडत नाही. सांगून कुठे गेलाय? आमची तयारी आहे. घरी गेल्यानंतर घरच्या लोकांनी दार उघडलं नाही तर कुठं मठात जाऊन झोपायची तयारी आमची. तेवढं वैराग्य नाही ना आमच्याकडे. आमच्याकडे वैराग्याचं बळ नाही, विवेकाचं बळ नाही, शांतीचं बळ नाही, तपाचं बळ नाही, जपाचं बळ नाही. मग कशाचं बळ आहे आपल्याकडे? सर्वसामान्य जीवाचा विचार केला तर सर्वांना झेपण्यासारखं बळ आहे भावाचं बळ. कुठलं? भावाचं बळ. सख्या भावाचं नव्हे, चुलत भावाचं नव्हे. अंतःकरणामध्ये देवाविषयी असलेला जो भाव, त्या भावाच्या बळाने देव आपलासा करता येतो. भावे गावे गीत, भावे गावे गीत, करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. गावे गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. गावे गीत, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आपल्याला झेपण्यासारखं बळ आहे भावाचं बळ. त्या भावाच्या बळाने देव आपलासा करता येतो. पण महाराजांनी आणखी एक शब्द वापरलाय, बळ लागतं. पण त्या बळाबरोबर आणखी काय लागतं? देवतीही बळे धरीला सायाशी कष्ट लागतात. बरं का? हा, परमार्थ हा कष्टाचा आहे. कष्टाचा आहे. लोक मग फक्त समजतात की प्रपंचच कष्टाचा आहे. प्रपंचच कष्टाचा आहे. हा, परमार्थात फार कष्ट आहेत. म्हणून परवा एक कीर्तनकार बोलला हो, ते म्हणला मी 2 तास तुमच्याजवळ कीर्तन केलं आणि 2 तास कीर्तन करण्याने माझा फेटा घामाने भिजना, तेव्हा घामाचे कष्ट आहेत माझ्या कीर्तनाला म्हटलं. तो सांगितलं का नाही? ऐकायला होता तुम्ही? हा, बाणग्याला. हा, 2 तास कीर्तन केले तेव्हा माझं बनियन भिजलंय, शर्ट भिजलाय, फेटा भिजलाय, घामाचा पैसा आहे म्हटला. काय? घामाचा पैसा आहे. त्याला सांगायचं कष्ट आहे. म्हणजे देव प्राप्त करून घेण्याकरता जसं बळ लागतं त्या बळाबरोबर त्या मानाचे कष्ट पण आहेत. बरं का? कष्ट आहेत ना, असं नाही दे रे हरी पलंगावरी. अरे बळ जीवनामध्ये प्राप्त करणं इतकं सोपं नाही आहे. एका दिवसात बळ निर्माण होतंय. हा, अहो त्या देवाला प्राप्त करण्याकरता जे भावाचं नाम, प्रेमाचं, श्रद्धेचं जे बळ लागतं ते बळ निर्माण करण्याकरता किती कालावधी लागतो. हा, एकाएकी होत नाही. हा, तुम्हाला 12वीच्या परीक्षेला 98% मार्क पडले. काही न करता पडले. हा, कष्ट केले त्याने. किती कष्ट केले? रात्रंदिवस त्याचे डोळे आत गेलेले असतात, शरीर बारीक झालेलं असतंय. आम्ही कष्ट न देता आम्हाला वाटतंय पास झालं पाहिजे.
पास झालं पाहिजे बरं का. म्हणजे एवढे मार्क त्याला, एवढे टक्केवारी पडण्याकरता त्यांनी कष्ट केले बरं का. म्हणजे नुसतं बळ असून चालत नाही, ते बळ वाढवण्याकरता त्यामागे कष्ट आहेत लक्षात ठेवा. आता पैलवान करण्याकरता बळ वाढवावं लागतं. मग बळ वाढवण्याकरता रोज भेळ खाऊन चालेल? म्हणजे जे शरीरात बळ येण्याकरता त्याला रोज व्यायाम करायला पाहिजे. आणि व्यायाम केल्यानंतर रोज खारी खोबरं खुराक पाहिजे, खुराक. म्हणजे ते बळ येण्याकरता पण एका दिवशी खाऊन चालत नाही, ते रोज थोडं थोडं खावं लागतंय. रोज थोडं थोडं खावं लागतंय. म्हणजे त्याकरता तेवढा कालावधी, तो बळ निर्माण करण्याकरता तेवढा कालावधी जो जातो तो कष्टामध्ये जातो बरं का. म्हणजे देव प्राप्त करून घेण्याकरता नुसतं बळ चालत नाही, त्या बळाबरोबर काय लागतात? सायास कष्ट करावे लागतात. पण ज्ञानोबारे म्हणतात, माणसं अशी हुशार आहेत, सायास करिशी प्रपंच दिननिशी, हरिशी न भजशी कवन्या गुणी. माणसं प्रपंचाकरता कष्ट करतात, पण परमार्थाकरता कोणी कष्ट करत नाही. पण परमार्थ कष्टाचा आहे बरं का. परमार्थ कष्टाचा आहे, म्हणून त्याच्याकरता प्रयत्नाची गरज आहे. म्हणून इथं महाराजांनी वर्णन केले, देव प्राप्त करून घेण्याकरता त्या महात्म्यांनी बळाचा वापर केला. आणि देव प्राप्त करून घेण्याकरता जे बळ लागतं त्याच्याकरता सायास, त्याच्याकरता त्यांना प्रयत्न करावे लागले, त्याच्याकरता कष्ट करावे लागले बरं का. म्हणजे कष्टाने सजासजी देव प्राप्त होत नाही. म्हणून महाराजांनी 2 शब्द वापरले, बळे सायाशी. आणखी 3री गोष्ट सांगितली, त्या देवाला आपलंसं करण्याकरता जसं बळ लागतं, जसं सायास नाम प्रयत्न लागतात, तसं महाराज म्हणतात त्या देवाला आपलंसं करण्याकरता काही उपाधीचा त्याग करावा लागतो. काही उपाधीचा त्याग करावा लागतो. करोनिया नाश उपाधीचा. म्हणजे परमार्थ करण्याकरता उपाधी टाकावी लागते. कोणती उपाधी? 2 प्रकारची उपाधी आहे. एक आतली उपाधी आणि दुसरी बाहेरची उपाधी. दोन्हीही उपाधीचा त्याग करावा लागतो. दोन्ही उपाधीचा त्याग करावा लागतो. उपाधीचा त्याग केल्याशिवाय देव प्राप्त करता येत नाही. म्हणून महाराजांनी वर्णन केले, उपाधी नसावी अंतरवाय, उपाधी नसावी. उपाधी नसावी अंतरवाय. आतलीही उपाधी चालत नाही आणि बाहेरची उपाधी चालत नाही. आपल्याला फक्त बाहेरची उपाधी माहिती आहे, आतली उपाधी माहिती नाही. बाहेरची उपाधी फार आहे, फक्त अनुभवाची सांगतो. कीर्तन करणं ही उपाधी आहे. कीर्तन करणं आणि उपाधी आहे, आणि ही परमार्थाला प्रतिबंधक आहे.
परमार्थाला प्रतिबंधक आहे. ज्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे त्यांनी कीर्तनावरती पाणी सोडलं पाहिजे. अवघड का सोपं आहे? कीर्तन करणं सोपं आहे हो, पण त्याच्यावरती पाणी सोडणं अवघड आहे ना. काय महाराज, बरोबर आहे की नाही? फार मोठी उपाधी आहे, लक्षात ठेवा. फार फार प्रतिबंध आहे. देव प्राप्त करून घ्यायचा असेल ना, हे टाकावं लागेल. हे टाकावं लागेल. आम्हाला फक्त एवढंच माहित आहे, संसाराच्या नावे घालून या शून्य. फक्त संसार नावाची उपाधी एवढंच आम्हाला माहिती आहे. फार उपाधीचा विचार मांडलाय बरं का. म्हणजे आपण या शरीराच्या संबंधाने जे जे बाह्य व्यवहार करतो, ते सगळे उपाधीच आहेत. सगळे उपाधीच आहे. महाराज म्हणणं, महाराज नावाची उपाधीच आहे की नाही? महाराज नावाची उपाधीच आहे. समजा आमच्या समोर जर महाराज नाही टाकलं तर काय महाराज? वाईट वाटते, लक्षात ठेवा. आधी होती का महाराज नावाची उपाधी? मग लावून घेतली ना, मग लावून घेतलेली खरी आहे का? मग खरी नाही तर ते टाकलं नाही तर का बीपी वाढतो? परिणाम तुम्ही दुरावला ना, माणसापासून दुरावला. अरे महाराज न टाकण्याने जर माणसापासून दुरा तर देवाजवळ जाईल तुम्ही. फार उपाधीचा विचार मांडलाय बरं का. बाह्य उपाधी टाकली पाहिजे, पण त्या बाह्य उपाधीपेक्षा आतली उपाधी कोणती? काम, क्रोध, लोभ, ही आतली उपाधी बरं का. ह्या उपाधीचा त्याग करावा लागेल. आणि ह्या उपाधीचा त्याग ज्याने केला, महाराज म्हणतात, देव तिही बळी धरिला सायाशी. म्हणजे देवाला आपलंसं करण्याकरता बळ लागतं पारमार्थिक. देवाला आपलंसं करण्याकरता सायास नाम कष्ट लागतात. आणि देवाला आपलंसं करण्याकरता उपाधीचा त्याग करावा लागतो. उपाधीचा त्याग. नंतर तुकोबारांनी देवाकडे प्रार्थना केली, देवा माझी तुला प्रार्थना आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हाला ये, काहीच संसार तुम्हाला, काहीच संसार तुम्हाला ये, आईशे मज करोनी देवा नारायणा, आईशे मज करोनी देवा नारायणा, आईशे मज करोनी देवा नारायणा, आईशे मज करोनी देवा नारायणा. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, ऐशे मज करोनी ठेवा नारायणा. हे नारायणा उपाधी रहित आम्हाला करा. म्हणजे उपाधीचा त्याग करावा लागतो. करोनिया नाश उपाधीचा. तुम्हाला त्यातला भाव सांगतो. साधन कोणतंही घ्या बरं का. भावाचं बळ असेल, प्रेमाचं बळ असेल, वैराग्याचं बळ असेल, त्याच्या पुढं ते टिकवण्याकरता सायास आहेत बरं का.
भावाचं बळ असलं तरी तेही टिकवण्याकरता उपाधीचा त्याग करावाच लागेल. कोणतंही बळ असो, फक्त तुम्ही वैराग्याकडे, विवेकाकडे, प्रेमाकडे, ज्ञानाकडे लावू नका. जे आपल्या जीवनामध्ये बळ निर्माण आपल्याला करायचं आहे त्या बळाकरता या पुढच्या गोष्टी त्याला अनुसरून आहेत. लक्षात ठेवा, अनुसरून आहे. म्हणजे भावाचं बळ आहे, भावाचं बळ टिकवण्याकरता काय करावं लागतं? सायास आहेत, कष्ट आहेत. भावाचं बळ, भावनेचं बळ टिकवण्याकरता काय करावं लागतं? फार कष्ट आहेत त्याच्याकरता. आपल्या अंतःकरणामध्ये असलेला भाव हा शेवटविरी टिकला पाहिजे. पण भरवसा नाही बरं का, भरवसा नाही. मी म्हणत नाही, तुकोबर आहे, देवाला प्रार्थना करतात, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा, माझ्या अंतःकरणामध्ये तुझ्याविषयी निर्माण झालेला भाव हा शेवटवरी टिकेल असं मला वाटत नाही बरं का. तेव्हा तुझ्याकडे प्रार्थना आहे, देवा अंतर तुझ्यात आणि माझ्यात पडलं तर पडण्याला कारण एकच आहे, भाव कमी होईल. आणि तो भाव देवा कमी होऊ देऊ नको. होऊ उपजला भावो उपजला उपजला भावो तुझे कृपे सिद्धे जावो. टिकवणं फार अवघड आहे. आता तुम्ही वातावरण बघा ना, ह्या पक्षातले त्या पक्षात आणि त्या पक्षातले ह्या पक्षात कशाचा परिणाम? लोभ. काय? लोभ. फक्त त्यांना दाखवायचं, सांगत नाही ही कीर्तनाची गादी आहे. एवढं एवढं येतो, निवडून येण्याकरता तुम्हाला एवढा खर्च लागणार आहे ना. जेवढा निवडून येण्याकरता खर्च लागणार आहे तेवढाच खर्च येतो. फक्त गप्प बसा. काय बरोबर आहे ना? नाही तर आमच्याकडे या. काय लोभ आहे म्हणजे ह्या पक्षाविषयी असलेली जी निष्ठा बदलली का नाही? कशाने बदलली? तसा प्रपंच परमार्थातला भाव सुद्धा शेवटविरी टिकेलेच, मात्र असा नाही. ती टिकवण्याकरता फार दक्ष पाहिजे बरं का, फार. आणि ती टिकवण्याकरता फार कष्ट आहे. त्याच्यावरती विस्तार करण्यासारखा पुष्कळ आहे. आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव टिकवण्याकरता संगत चांगल्यांची पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव टिकण्याकरता आहार चांगला पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव टिकण्याकरता विहार चांगला पाहिजे. आम्ही कुठेही खातो, कोणाचे संगतीत राहतो, वाढेल का कमी होईल हो? का? संयम ठेवावा लागतो. लक्षात ठेवा, संयम ठेवावा लागतो. आमच्याबरोबर मंडळी येतात, आमची अडचण आहे, आम्ही सांगतो आम्ही दोघं जण जेवायला आहे, बिगर कांदा लसणाचं जेवण करावं. मला आवडतो, माझ्याबरोबर येणाऱ्याला आवडत नाही. काय बाळासाहेब, बरोबर आहे की नाही? मग ते काय म्हणतात, ते बिगर फोडणीचं मला चालतंय, फक्त महाराजांना चालत नाही, फक्त मला वाडा म्हणतात ते. म्हणजे माझ्या बरोबर येणाऱ्याला सुद्धा कांदा लसूण एक दिवस खायचं म्हणजे कष्ट वाटतात. मी उदाहरण म्हणून देतोय बरं का, त्यांनी कधी तक्रार केली नाही. जे येतात त्यांनी तक्रार केली नाही, पण कष्ट आहेत. आता आपण रस्त्याने चालू, आपल्याला महाराज भेटतात, महाराज म्हणतात चला चहा घेऊ.
चा प्रेमाचा म्हणजे अवघड आहे टिकवण्याकरता बरं का, फार टिकवण्याकरता अवघड आहे. कालच एकाने मला फोन केला, लग्नाचे आमंत्रण दिले मला आणि त्यांनी तारीख घेतल्या बरं का. त्यांनी येण्या जाण्याची व्यवस्था केल्या. म्हणजे महाराज आमच्या घरापासून कार्यालय लांब आहे आणि आम्ही सगळेच पाहुणे मंडळी घरातले आदल्या दिवशीच आम्ही मुक्कामाला जाणार आहे. तुम्ही मुक्कामाला यायला पाहिजे. फक्त तुम्हाला आम्ही विचारतो. तो घाबरत घाबरत फोन करतो, म्हणजे महाराज आम्ही सगळे जाणार आहे, तुमची लॉज मध्ये व्यवस्था केली तर चालेल का. काल त्यांनी फोन केला बरं का. आम्ही घरात कोणीच नाही आणि तुम्हाला एकट्याला घरात ठेवून आम्ही त्या कार्यालयामध्ये आम्ही तिथं लॉजने जाणार आहे, काय करावं. मी फक्त हसलो, त्यांना उत्तर दिलं नाही बरं का. अजून उत्तर लग्नाला जाणार आहे. हां मला सांगायचं आहे, लग्नाला जाणार आहे, लॉज मध्ये उतरावं का. कीर्तनाचं मी बोलत नाही, माझ्या डोक्यात विचार चालू आहेत कालपासून बरं का, जावं का न जावं. त्यांनी तर सगळी व्यवस्था केलेली आहे, येण्या जाण्याची व्यवस्था केलेली आहे. हां मी कशा करता सांगलोय, आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भाव टिकण्याकरता फार पथ्य पाळावं लागतं. इतकं सोपं नाही आहे बरं का, लक्षात ठेवा. महाराजांनी हे उगच लिहिलेलं नाही आहे. बळे धरिला सायाशी उपाधीचा नाश, हे प्रत्येक बळाच्या मागं लावायचं बरं का. मी एका बळाचा विचार मांडवला आपल्या समोर का, आपल्याला भाव आहे आणि त्या भावाच्या बळाने देव आपला असा करायचा आहे आणि त्या भावाच्या बळाने देव आपला असा करण्याकरता महाराज म्हणतात सायास आहेत. त्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये असलेले विकार सुद्धा आपल्याला प्रतिबंध करतात. काम नावाचा विकार आहे, क्रोध नावाचा विकार आहे. हा भावनेचं बळ टिकेलच या विकारासमोर काय सांगता येत नाही बरं का. म्हणून त्या महात्म्याने देवाला आपलंसं करण्याकरता या गोष्टीचा त्यांनी जीवनामध्ये स्वीकार केला. त्यांनी ते बळ संपादन केलं, सायास केले आणि उपाधीचा त्याग केला. आपल्यालाही जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर तयारी ठेवा. बळ पाहिजे, सायास पाहिजे आणि उपाधीचा त्याग केला पाहिजे. आणि असं ज्यांनी जीवनामध्ये केलं, महाराज म्हणतात देव प्राप्त झाला का. देव प्राप्त झाला नाही, महाराज म्हणतात ते देवच झाले. सोये जनार्दन तेची झाले, सोये जनार्दन पूर्व पक्षी धातू धिक्कारले जन, स्वये जनार्दन तेची झाले. महाराज म्हणतात या पद्धतीने त्यांनी त्या बळाच्या साह्याने उपाधीचा त्याग करून देव आपलासा केला. देव आपलासा केला नव्हे, महाराज म्हणतात ते स्वये जनार्दन तेची झाले. मग आम्ही तसं करू का. महाराज म्हणतात एकाएकी करून चालणार नाही, ताप भरेल. मग सावकाश करावं लागेल, घाई करून चालणार नाही. त्यांनी केलं म्हणून त्याच गतीनं आपल्याला करता येणार नाही. आपल्याला ते कसं करावं लागेल. तुका म्हणे याशी नचले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो.
पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाले. बसलेल्या लोकांना माझी विनंती आहे, हे टाळकरी उभे आहेत, ते कीर्तनाला साथ करतायत, म्हणतायत, भजनामध्ये नाचतील. तुम्ही असं काय समजू नका, आमचा आणि तुमचा महाराज काही संबंध नाही. हां हां, तेव्हा मधलं जे भजन आहे ते तुमच्या करताय, टाळकऱ्या करता. तेव्हा बसलेल्या लोकांना विनंती आहे, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचे. आणि सांगून जर घेतली नाही तर उद्या हातच उचलणार नाही, नागर मनोईला जावं लागेल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ही बळे धरीला सायाशे करून या नाश उपाधीचा. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन स्वये जनार्दन तिची झाली. 5 मिनिटं राहिलेत बरं का. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, देव आपलासा करण्याकरता बळ लागतं, त्या बळाबरोबर सायास पाहिजेत आणि उपाधीचा त्याग करावा लागेल. त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणतात की खरं त्या देवाला आपलंसं करण्याकरता आणखी कशाची गरज आहे. महाराज म्हणतात की पूर्व पक्ष, पूर्व पक्ष म्हणजे साधनेचा कालावधी. याच्या संबंधाने बरेच सारखे शब्द आहेत, शुद्ध पक्ष आणि वद्य पक्ष. आता चालू असलेला शुद्ध पक्ष आहे. अमावस्यानंतर, अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत येणारा पहिला 15वडा शुद्ध पक्ष बरं का. आणि पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत येणारा वद्य किंवा कृष्ण पक्ष म्हणतात. हे 2 पक्ष आहेत बरं का. हां, तसे आणखी 2 पक्ष सांगितले, एक वर पक्ष आणि वधू पक्ष. करण्याकरता आपल्याला सांगले. तसा परमार्थाची साधना करत असताना जो पहिला कालावधी आहे त्याला म्हणतात पूर्व पक्ष. शास्त्रामध्ये हा विचार आहे, पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष बरं का. शास्त्रामध्ये हा विचार आहे. उपनिषदाचा तुम्ही विचार करा, त्या पंचदशीचा अभ्यास करा, वृत्ती प्रभाकर, विचार साधन, त्याचे पूर्व पक्ष उत्तर पक्ष आहे बरं का. हां, इथं पूर्व पक्ष म्हणजे साधक दशा, देव प्राप्ती करत असताना जो केलेला कालावधी, साधनेचा काल, त्या कालावधीला पूर्व पक्ष म्हणतात. त्या साधनेच्या कालावधीमध्ये काय काय करावं. धिक्कारिले धातू धिक्कारिले जन. साधक दशेमध्ये त्याने ती साधना करत असताना धातूचा म्हणजे त्यात पैसे आले, सोनं आलं बरं का, याचा संग्रह करू नये. गळ्यात साकळ्या घालू नयेत, बोटात अंगठ्या घालू नयेत बरं का. खात्यावर पैसा ठेवू नये, खातच काढू नये देव प्राप्त होईपर्यंत. प्राप्त झाल्यानंतर काढावंच लागत नाही, त्याला देवच प्राप्त झाला. परमार्थ महाधन देवाचे चरण, तो खात्याची अपेक्षा करेल कशाला. तुम्ही बोलला म्हणून सांगितलं बरं का, चांगलं बोला, वाईट नाही. म्हणजे तो पहिला कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये धनाचा, धातूचा आणि जनाचा संग्रह करायचा नाही, मोबाईल वापरायचा नाही, जनसंपर्कच ठेवायचा नाही. हो हा, जनसंपर्कच ठेवायचा नाही. म्हणजे देव प्राप्त करण्याकरता, ही सगळं जतन करण्याकरता हा एवढं कालावधी, हे सोपं आहे, अवघड नाही बरं का. फक्त तेवढा कालावधीमध्ये जनामध्ये जास्त जायचं नाही. म्हणून ते पुढे वर्णन केले, नावडे जनधन माता पिता. म्हणून पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. पूर्व काल, साधनेचा काल, देव प्राप्त करून घेण्याच्या आधी हे सगळे प्रतिबंध आहेत, सगळे प्रतिबंध आहेत. बघा तुम्ही बरोबर सकाळी नित्यनेम करायला फोन,
मोबाईलचा बरं का. मी सायलेंट ठेवला होता. हा. नेमकं जेवायला बसलं की फोन, नेमकं अंथरुणावरती विश्रांती घ्यायला पडलं की फोन. प्रतिबंध आहे का नाही? आपण ठरले स्विचअपच करायचं, सायलेंट. ते वाजलेलंही कळत नाही. ह्यांना वाटतं हे वाजायला लागले, हे का उचलणार, हे उचलायला हे जाग्यावर कुठं आहेत. हा, मधल्या काळामध्ये साधना करता असताना म्हणून कीर्तन करताना स्विचअप, जनाचा संपर्क ठेवायचा नाही. 2 तासाचं कीर्तन आहे. म्हणजे हे प्रतिबंध आहेत. आणि ह्या कालावधीमध्ये त्या गोष्टीचा प्रतिबंध करूनही साधना करायची आहे, त्याग करून साधना करायची आहे. तुम्ही एकदा देव प्राप्त झाल्यानंतर मग तुम्ही कितीही मिळवा, काय परिणाम तुमच्या अंतःकरणावरती होत नाही. किती लोकांमध्ये तुम्ही जा, काय परिणाम होत नाही बरं का. हा हा, किती तुमच्या जीवनामध्ये विकारी संपन्न लोक येऊ देत, तुमच्या जीवनामध्ये काही परिणाम होणार नाही. पण आधी जर यांचा संग्रह केला तर तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. या गोष्टीचा त्याग करून साधना जर केली तर देव प्राप्त होतो, देव प्राप्त होतो. महाराज म्हणतात स्वतः तो जनार्दन रूपाला प्राप्त होतो. स्वये जनार्दन तेची झाले. हे सर्वांना करता येतं, पण महाराज म्हणतात आपला अधिकार बघून आपण आपल्या जीवनामध्ये करावं, याच्याकरता घाई करू नये. तुका म्हणे याशी न चढे तातडी. हा, तुम्ही उद्यापासून लगेच सगळं हे करायला सुरुवात करचिला. हा, फोन टाकून देतीला, गळ्यातलं काढून टाकचिला, सोनं काढून टाकतीला, खाते बंद करचिला. अजिबात करू नका, करणार नाही मला माहित आहे. ढाळे ढाळे केवू तिने एके वेळे. हळूहळू जीवनामध्ये करायचं आहे. आणि जशी जशी तुम्हाला त्या साधनेची गोडी लागेल तसं तसं तुम्हाला आपला काय अधिकार आहे, अनुभवी गोडी येईल कळो. पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाली वेळेची मर्यादा. मनी मानशी घेऊन काहीचा अभंगाचा भाव आपल्यासमोर प्रगट करण्याचा प्रयत्न केला. जी साधना आम्हा तुम्हाला देवप्राप्ती करता सांगितली, त्यातली जी साधना आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्याला जी झेपेल त्या साधनेचा स्वीकार करायचा. हां, आणि ती साधना हळूहळू का होईना पण करायची. कुठंपर्यंत करायची? शेवटच्या घटकेपर्यंत. कास सोडायची नाही. आणि शेवटच्या घटकेपर्यंत ही प्रयत्न करता करता जर आयुष्य संपलं आणि तुमची जर साधना राहील तर तुम्हाला ती साधना पूर्ण करण्याकरता पुन्हा मनुष्याचा जन्म देव देईल आणि पुढच्या जन्मामध्ये त्याची प्राप्ती होईल. अशी साधना आमच्या जीवनामध्ये घडावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदी, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी. तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. टाळे टाळे सर्वांनी टाळे वाजवा. तुकाराम 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 तुकाराम.